गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आता आपण कुठे निघालो आहोत तर बाप्पांच्या दर्शनासाठी. आता आपण आहोत मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये आता आपण आहोत आणि आता आपण निघालेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरी. त्यामुळे आज आपण निघालेलो आहोत सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस हा सुखाचा, समाधानाचा जावा हीच माझी बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते. तर मित्रांनो, आता आपल्याकडे जो सगळ्यात उत्साहात सण आपण जो साजरा करत असतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बाप्पा येणार म्हटल्यानंतर लगेच हास्य येतं, असा सण म्हणजे गणेश जयंतीचा सण, हा गणेश चतुर्थीचा सण. आणि प्रत्येकजण अगदी 8-15 दिवस आधी तयारीला लागलेलं असतो बाप्पांच्यासाठी. कोणतं साहित्य घ्यायचं, काय घ्यायचं याची एकदम जल्लोषामध्ये तयारी असतात. सगळेजण अगदी गावालासुद्धा जाण्यासाठी तयार असतात. एवढा उत्साहामध्ये आपण बाप्पांचं स्वागत करत असतो. तर मित्रांनो, या जे गणपतीचे दिवस असतात 10 दिवस, यामध्ये तुम्ही जे मंडळामध्ये सुद्धा गणपती बसवत असतात ना, त्या गणपतीलासुद्धा तुम्ही गेलं पाहिजे. कारण तिथेसुद्धा तुम्हाला एक प्रकारची वेगळं चैतन्याचं वातावरण तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर मित्रांनो, आपल्याला आता आपण आज जाणार आहोत सिद्धिविनायकला. त्यानंतर आपण लालबाग वगैरे सगळे जे गणपती आहेत यावर्षी मुंबईचे, ते सगळे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करत राहा आणि जे काही आपले व्हिडिओज असतात ते सगळे भक्ती व्हिडिओज असतात ते तुम्ही बघत जा. तर आता आपण निघालेलो आहोत सिद्धिविनायकला आणि आता आपण जे आहे ते पावसाचा जोर हा थोड्या प्रमाणात आज ओसरलेला आहे. कारण की आता पावसालासुद्धा माहिती आहे बाप्पांचं स्वागत हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, सगळं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्यामुळे पावसानेसुद्धा आज थोडीशी विश्रांती घेतलेली आपण बघू शकतो मित्रांनो. तर खूप छान असं बाप्पांचं दर्शन आज आता असं होणार आहे. मनामध्ये तर खूप उत्सुकता आहे, कारण की आम्ही पहिल्यांदाच सिद्धिविनायकचं दर्शन घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, इथे छान असे मुंबईचे जे गणपती आहेत ते आता आपापल्या मंडळाचे गणपती निघालेले आहेत. लोक अगदी जल्लोषामध्ये आपले गणपती जे आहेत ते मंडळाचे गणपती नेताना आपल्याला दिसत आहेत. तर एकदम मी गाडीतून थोडंसं मला दिसला म्हणून मी हा पॉईंट एक शूट केलेला आहे मित्रांनो. जास्त काही शूट करायला जमलं नाही, कारण की बाप्पांचं दर्शन हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. आता आपण पोचलेलो आहोत दादरमध्ये. तर दादरमध्ये बघा, अगदी बाप्पांच्या तयारीसाठी जी दुकानं आहेत ती सज्ज झालेली आहेत सगळीकडे बाप्पांचं जे साहित्य असेल किंवा बाप्पांचे वस्त्र असतील, सगळं काही डेकोरेशनचं सामान असेल, बाप्पांच्या मूर्त्या असेल, दादरमध्ये एकदम खचाखच गर्दी भरलेली आहे. आपण बघू शकता मित्रांनो, सगळीकडे सजावटीचं सामान वगैरे. दादरमध्ये ना एकदम स्वस्तात सगळं सामान मिळत असतं. अगदी बाप्पांचे वस्त्र असतील, कपडे असतील, माळा असतील, खूप छान इथे आणि व्हरायटी एक से बढ़कर एक असतात. त्यामुळे तुम्हाला जर एकदम तयारी करायची असेल ना, तर एकदम तुम्ही एक 5-10 हजार रुपये जरी घेऊन आलात ना, इथे एकदम भरपूर सगळी तयारी तुम्ही तेवढ्यात खूप काही करू शकता. आणि तेच आपण आपल्या इकडे घ्यायला गेलो तर त्याच्या किमती ह्या जास्त असतात. तर बघा मित्रांनो, हा आहे मारुतीचं मंदिर होतं हे. आणि इथून अशी आपण आता पुढे गेल्यानंतर आपल्याला सिद्धिविनायकाचं मंदिर येणार आहे. तर आम्हीसुद्धा पहिल्यांदाच निघालेलो आहोत मंदिराकडे. त्यामुळे आम्ही सगळं नवीनच आहे आमच्यासाठी. आता आपण ना यावर्षी आम्ही ठरवलेलं आहे की गणपतीतले जे 10 दिवस आहेत ना, ते मुंबईतले जे काही सारे गणपती आहेत ना, ते पूर्ण बघायचे आणि फिरायचे. तर आता आपण फुलं वगैरे घेतलेली आहेत. बाप्पांना जास्वंदीचं फूल खूप आवडतं म्हणून जास्वंदीची माळ मी घेतलेली आहे. तर आता आपण रांगेला उभं राहिलेलो आहोत. भरपूर गर्दी आहे, पण सगळ्यांना प्रतीक्षा आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. 1 तास उभं राहायला लागलं तरीही चालेल, पण बाप्पांचं दर्शन झाल्याशिवाय जायचं नाही, असं सगळ्यांच्याच मनामध्ये सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच लोक एवढ्या श्रद्धेने एवढी मोठी लाईन तोडत बाप्पांच्या पायापर्यंत पोचत असतात आणि शेवटी त्यांचं दर्शन घेत असतात. तर बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना, तर 7ची आरतीचं टायमिंग संध्याकाळी तुम्हाला सापडू शकतं. तेव्हा आरती असते बाप्पांची. आणि पहाटेची आरती ही 4ला 5ला असते, तेव्हा तुम्ही येऊ शकता. पण तुम्हाला संध्याकाळी 7चं टायमिंग एकदम बेस्ट टाईम आहे. खूप छान वाटतं. तिन्ही सांजेच्या वेळेला असं बाप्पांचं दर्शन आणि बाप्पाची आरती पण सापडते आणि खूप छान वाटतं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पहाटेसुद्धा सकाळी 4-5 वाजता जरी बाप्पाच्या दर्शनाला गेलं तरी होऊ शकतं.
तर बघा आता आम्ही एवढ्या गर्दीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत, पण असं ठरवलेलं आहे की एवढ्या लांबून आलेलो आहोत तर बाप्पांचं दर्शन काहीही घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. कितीही टाईम लागला तरी चालेल. तर बघा इथे बाप्पांचे सुरेख असे फोटोज इथं लावलेले आहेत. खूप छान मूर्त्या बनवलेल्या आहेत, या फोटो बनवलेले आहेत हे. तर खूप अगदी मंदिरामध्ये आल्यानंतर ना असं वाटत होतं की हे मंदिर नाही आहे, बाप्पांचा महलच आहे मोठा. म्हणजे असं एकदम बाप्पांच्या घरी आल्यासारखं फील होत होतं, कारण की ते जो बाप्पांचा वावर होता तिथला, किंवा असं जाणवत होतं की बाप्पा इथे आहेत म्हणून. बघू शकता किती मोठं असं बाप्पांचं घर वाटत होतं, महल वाटत होता त्यांचा. आणि असं जाणवत होतं की इथे बाप्पा स्वतः राहतात आणि ती त्यांची बाप्पांची रूम आहे आणि सगळं काही हे बाप्पांचं आहे आणि आपण त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत असं वाटत होतं. एकदम बाप्पांचं घर जसं असतं ना, तसं इथे सगळं जाणवत होतं. तर खूप छान मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांची मूर्तीच तर सुरेख आहे. तर आम्हाला तिथे एक येताना मणिमेव दिसली, मग आम्ही तिला प्रसाद म्हणून एक पेढा दिला होता. तिने तो थोडासा पेढा खाल्ला, पण त्यानंतर ती आम्हालाच बघू लागली. म्हणून आम्ही ठरवलं की आता तिला पुरा पेढा खायचा आहे, तर आपण इथून जाऊया, मग ती पेढा खाईल म्हणून. आणि त्यानंतर मग आता मी तुम्हाला थोडंसं बाप्पांचं शूट केलेलं आहे ते दाखवत आहे. मित्रांनो, खूप छान बाप्पांची मूर्ती होती. अगदी सुरेख अशी मूर्ती आहे आणि तिचे डोळे वगैरे, आणि असं असं बोलके डोळे वाटत होते ना, की असं वाटत होतं बाप्पा आपल्याकडे खरोखर बघत आहेत आणि आपल्याला आपल्या मनातलं ते जाणत आहेत. तर तुम्हीसुद्धा आता दर्शन घ्या. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय गणपती बाप्पा, जय जय गणेशा लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.